गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज आहे शनिवार आणि आज मला 2 वाजता वर्किंग पण आहे, पण त्याच्या अगोदर म्हटलं जेवण करावं. आणि आज मी वर्क फ्रॉम होमच करणार आहे. ज्यांना माहीत नसेल, कालचं माझा वर्क फ्रॉम होमचा प्लॅन कॅन्सल झाला होता आणि मी काय करतो आहे दाखवतो. तर आज आमच्याकडे जेवायला आहे ही डुबुकवाड्याची भाजी. या आमच्याकडे त्याला डुबुकवाडाच म्हणतात. म्हणजे काळी आमटी आणि त्याच्यात बेसन पिठाचे वडे म्हणू शकता. असं पातोड्या मे बी नॉट, माहीत नाही मला काय म्हणता. इकडं राईस आणि मी हा तवा तापत ठेवला आहे तो पापड भाजण्यासाठी. ही ट्रिक मी नवीन अनलॉक केली आहे, कारण तसं डायरेक्टली या फ्लेमवर भाजायला हाताला खूप चटके बसतात म्हणून. त्याच्यामुळे डायरेक्ट तव्यावरती पापड भाजायचे. पापड वाजतोय त्याचं नाव माझ्या या पापड भाजण्याच्या टेक्निकला सगळ्या नाव जरी ठेवत असले ना, इट इज वन ऑफ द इफिशियंट टेक्निक आहे गाईज पापड भाजण्याची. फायनली माझ्या टॅलेंटचं फळ. इट्स प्रूव्हन. माझं टॅलेंट प्रत्येक एकदम भारी भारी ना. मला पण हेड जाऊ वाटला होता. अबे याला तुमच्याकडे काय म्हणतं पृथ्वीराज? तुमच्याकडे काय म्हणतात? काय म्हणतात? आमच्याकडे तर डुबुकवाडे म्हणतात बाई. एक साईडला कोणतरी सरकार गाईज दुपारी जेवण झाल्यानंतर ना, जसं मी सांगितलं होतं की मला लॉग इन करायचं होतं, तर मग मी 2 वाजता लॉग इन केलं होतं आणि आता 8:30 वाजलेत. मध्ये फक्त मी एक टी ब्रेक घेतला होता आणि तसं अजून माझं काम चालूच आहे. अराऊंड आता मला जस्ट म्हणजे माझा लॉगआउट करायचा टाईम झाला आहेच. एक 10-15 मिनटं राहिलेत आणि जे बाकीचे रूममेट्स आहे ते गेलेत आता आळंदीला आणि ते मला बोललेत की येतानी म्हणजे जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत मसाले भात खिचडी भात लावून ठेव म्हणून. तर मग तेच त्याचीच तयारी चालू आहे. तर हे कांदा, बटाटो, टोमॅटो, वाटाणे आणि तांदूळ ते वगैरे काढून ठेवलं. लॉग आउट करतो आणि मग बाकीच्या गोष्टी, कारण त्यांना यायला तसाही उशीर होणार होता. सो लेट्स गो गाईज. जस्ट फॉलोइंग नाईट स्किन केअर रुटीन. जेवण वगैरे झालं आहे, आता थोडं स्किन केअर करूयात आणि झोपायचं आहे. तर मग भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.